शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. क्षण आनंदोत्सवाचा यात्रोत्सव श्री आर्यादुर्गा, श्री जाकादेवी आणि श्री नवदुर्गा देवी हसोळचा. सालाबाद प्रमाणे यावर्षीचा श्री आर्यादुर्गा, श्री जाकादेवी आणि श्री नवदुर्गेचा यात्रोत्सव देवी हसोळ गावी मोठ्या उत्साहात संपन्न. श्री आर्यादुर्गा यात्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा यात्रोत्सव साजरा होण्यामागे फार पूर्वीपासूनचा इतिहास आहे. थोडं थांबतोय. भाऊ असलेला श्री खांबेश्वर याच्या भेटीला निघालेली श्री नवदुर्गा. भालावीतील गुरववाडीत असलेली श्री नवदुर्गा पालखीत विराजमान होते. इथून पुढे ती वाजत गाजत याच गावातील पिशेदवाडीत असलेल्या तिच्या भावाच्या श्री खांबेश्वरच्या भेटीला निघाली आहे. कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी देवी हसोळ येथील एक ग्रामस्थ दरवर्षी चालत श्री आर्यादुर्गा भेटीसाठी कर्नाटक राज्यात अंकोला येथील आर्यद्वीप बेटावर जात असत. बराच काळ लोटला व नंतर ते जेव्हा वयोवृद्ध झाले त्यावेळी त्यांनी तेथे देवीस नमस्कार करून सांगितले, हा आज आलो हा शेवटचा, यापुढे मी येऊ शकणार नाही असं सांगून ते देवळात झोपी गेले. आणि पहाटे त्यांना स्वप्नात श्री आर्यादुर्गा देवीने दृष्टांत दिला, आता पुन्हा तू येऊ नकोस, मी तुझ्या बरोबरी येते, पण तू मागे वळून बघू नकोस. या स्वप्नातून ते जागे झाले. देवीला नमस्कार करून आपल्या परतीच्या प्रवासाला चालू लागले. मजल दर मजल करत ते काही दिवसांनी देवी हसोळ गावातील हद्दीपर्यंत आले. सतत पायी प्रवास करताना पैंजणीचा छमछम आवाज ऐकू येत असे, पण गावातील हद्दीत येईपर्यंत ते देवीने सांगितलेले विसरले आणि त्यांनी मागे वळून बघितले. तेव्हा श्री आई आर्यादुर्गा मातेने त्यांना कुमारिकेच्या रूपात दर्शन दिले आणि त्यांना म्हणाली, तुला सांगितले होते ना मागे वळून बघू नकोस, आता मी इथेच थांबणार कातळावर, इथे माझ्या पादुका उमटतील, त्यांची इथे येऊन पूजा कर. एवढे बोलून श्रीदेवी आर्यादुर्गा अंतर्धान पावली. नंतर तो ग्रामस्थ पुढे आपल्या घरी चालत गेला आणि इथे देवी बालरूपात उभी होती गुप्तपणे. तिला तहान आणि भूक लागली होती. तिने प्रचंड मोठ्या आवाजात गर्जना केली, मला आत्ता जेवणाचं ताट आणि प्यायला पाणी जी देवी आणून देईल ती माझी सख्खी बहीण होईल. अशी गर्जना ऐकून तेथे श्री नवदुर्गा प्रकट झाली. तिने श्री आर्यादुर्गा देवीस जेवण आणि पाणी देऊन श्री नवदुर्गा तेथून गुप्त झाली. हजारो वर्षापूर्वी जी भेट मध्यरात्री पहाटे पहाटे झाली त्यावेळी अष्टमी लागलेली होती. म्हणूनच रात्री अष्टमी ज्या दिवशी असते म्हणजेच मार्गशीर्ष वद्य अष्टमीला रात्री देवी भेट होते व त्या रात्री जत्रा भरते. भाऊ असलेला श्री खांबेश्वर याच्या भेटीला निघालेली श्री नवदुर्गा. इथून पुढे ती वाजत गाजत याच गावातील पिशेदवाडीत असलेल्या तिच्या भावाच्या श्री खांबेश्वरच्या भेटीला निघाली आहे. गावातील मानकऱ्यांच्या घराजवळ पालखी थांबली जाते. थांबण्याच्या ठिकाणी अगोदरच सारवण करून सुंदर रांगोळी काढलेली असते. टाळ, मृदंग, गजर, अभंगाच्या भक्तिमय वातावरणातील हा पालखी सोहळा वातावरण देवीमय बनवून जातोय. गावातील मानकऱ्यांच्या घराजवळ पालखी थांबली जाते. थांबण्याच्या ठिकाणी अगोदरच सारवण करून सुंदर रांगोळी काढलेली असते. भक्तगण पालखीतील देवीचे मनोभावे दर्शन घेताना आपण पाहत आहात. महिला वर्ग देवीची ओटी भरतानाची ही दृश्ये आपण पाहताय.
भाऊ असलेला श्री खांबेश्वर याच्या भेटीला निघालेली श्री नवदुर्गा। आपण पाहताय श्री खांबेश्वरच्या शेजारी फुलाने सजवलेला हा पाट। याच पाटावरती श्री नवदुर्गा विराजमान होणार आहे। नवदुर्गा ही खांबेश्वराची बहीण। इथे आल्यानंतर आम्ही अंघोळ बिंघोळ करून बाला नैवेद्य दाखवतो। नैवेद्य दाखवून झाले की आम्ही बाला तर नवस फेडणार, नवस देणार। नवस झाले की गाराणी घालून झाली की आम्ही ती पालखी उठवतो आणि वाडीतून होट्या भरीत ती साधारण 2:30-3 वाजल्याच्या सुमारास ती चौकावर जाऊन थांबते। तिथे आम्हाला पायापडणी होती। पायापडणी झाल्यानंतर मग ती बाला तर तिथून हातावरून एक गुरं उचलून देवळात नेतात आणि तिथून आम्हाला त्यांची मग कारका सुरू करतात। परत संध्याकाळी 4-4:30 सुमाला आमच्या ताब्यात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5च्या सुमारास ती परत त्या सडकीन खाली आली की ती परत होट्या भरीत येणार आणि संध्याकाळी ते 8 वाजेपर्यंत मला तर परत जागेवर जाते दुसऱ्या दिवशी। आता थोड्याच वेळात पालखीचे आगमन होत असताना वातावरणात अभंग, गजर, टाळ मृदंग मध्ये भोवरे धरून पुरुष व महिला वर्ग बेधुंद नाचतानाची ही दृश्ये। माता श्री नवदुर्गेचे आगमन। हा देवीची पालखी दाखल झाली आहे। श्री नवदुर्गा आपल्या स्थानावर विराजमान झाली आहे।
गावच्या प्रमुख खोताकडून नवस व गारहाणी घालण्याचा कार्यक्रम पार पडतोय। लक्ष्मी माधव गणपती रवळनाथ तीन गावचा आकार अनादी ब्राह्मण ब्राह्मणाचे खरे राजसत्तेचा पुरुष पावण्याचे खरे राजीचे खरे वडीलकीचे खरे पूर्वकांडाचा मालक झाखादेवी आकारी ब्राह्मण महाजनकीचे खरे पाणथळ ब्राह्मण पाणथळचे खरे पाचसोडाचा मालक विठ्ठलादेवीचे खरे समस्त देवदूत आणि वैभव नारायण मिराशी यांचा गेल्या वर्षी बोललेला नवस कामावर परमनंट होण्यासाठी जो बोललेला आहे तर ते परमनंट झाले की पुढच्या वर्षी तो नवस देणार आहे, तर ते कामावर व्यवस्थित होतील अशी व्यवस्था कर आणि सांभाळ। थोडा वेळ श्री खांबेश्वरच्या भेटीनंतर माता श्री नवदुर्गा श्री आर्यादुर्गेच्या भेटीला निघाली आहे। गावातील पिशेदवाडीतील ही दृश्य आपण पाहताय। मानाने देवीचे दर्शन व ओटा भरण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांकडून मनोभावे केला जात आहे।
पुढे ठेवायला 10 आता फुल माझ्या फोटो काढायला ठेवलेला का फोटोग्राफर पिशेदवाडीतील देवीचे थांबण्याचे शेवटचे स्थान. इथे मोठा जल्लोष असतो. इथून देवी भालावली गाव सोडून थेट देवी हसोळच्या सीमेवरती थोडा वेळ विश्रांती करणार. आपण पाहताय मजल दर मजल करत देवी देवी हसोळच्या दिशेने निघाली आहे. परंपरेनुसार गावाच्या वेशीवरती स्थान पुरुषाचा बळी देऊन सीमेवरती आग लावून
पिशागत म्हणजे वाईट विचारांना अग्नी दिला जातो व वेस स्वच्छ केली जात असतानाची ही दृश्ये. श्री नवदुर्गा आणि श्री आर्यादुर्गा भेटीपूर्वी देवीचा मांड असलेल्या या ठिकाणी नवदुर्गा स्थानापन्न झाली आहे. साइडला बंद तिकडून हेल्जन मारायला सांग. एक हेल्जन तिकडून मारायला सांग. तिकडचा हेल्जन इकडून मारायला सांग. पाय पडणारे जरा पाठी खाली बसा. हो खाली बसा. तिकडे कोण आहे ना बापू? हा कोण नाही तिकडे. तिकडे थांब. हे काय येऊ नका तिकडे. येऊ नका आतमध्ये. आलो साईडला. बापू खाली बसा रे. खाली बसा. खाली बसा. नाही काय नाही काय नाही.
चालू करता इकडला जरा तिकडून घे ना, तिकडून सांग. ते कोणाला मारत पाय दिला ना किरंग सॉरी वर यूट्यूबवर फक्त चार्जर माहिती आहे तू कातळ शिल्प म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या या देवीचा मांड व या दगडातून फुरसे निघते असे म्हटले जाते. त्यामागे परंपरा आहे. श्री नवदुर्गा व श्री आर्यादुर्गाच्या भेटीचा क्षण आला आहे. श्री नवदुर्गा निघाली आहे.
श्री नवदुर्गा व श्री आर्यादुर्गाच्या भेटीचा क्षण आला आहे. श्री नवदुर्गा निघाली आहे. दोन्ही बहिणींची भेट झाली आहे. मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र माझाशी संवाद साधला तेव्हा. नमस्कार मंडळी, आमची ही देवी असोळची मार्गशीर्ष अष्टमीला येणारी ही आर्यादुर्गा आणि दागनादेवी आणि नवदुर्गा देवी या देवीची मिळून ही जत्रा असते. ही नेहमी मार्गशीर्ष अष्टमीला येत असते. या जत्रेला बाहेरून परदेशातून इतर भारतातल्या इतर राज्यातून सुद्धा माणसं येत असतात आणि ह्याचे देवीचे भक्त पूर्ण जगभर आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पण विखुरलेले असतात. ते या जत्रेच्या निमित्तानं इथे येत असतात. या देवीच्या जत्रेचं वैशिष्ट्य असं आहे की बाजूला भालवली म्हणून गाव आहे आणि ही आर्यादुर्गेची जी नवदुर्गा देवी आहे ती देवी या दिवशी अष्टमीच्या रात्री तिला भेटायला येते आणि त्या गावचे मालकरी ग्रामस्थ इकडे येऊन त्या देवीची भेट घडवून आणतात आणि जिथे कातळ शिल्प आहे त्या ठिकाणी तिची भेट होते आणि नंतर त्या देवीचं इथे आगमन होऊन देवळातले स्थानापन्न होते आणि तिथं 1.5 दिवस हा जत्रोत्सव चालतो आणि त्यानंतर तिचं पाठवणी होते. त्यावेळेचा हे सगळे जे सोहळे आहेत बघण्यासारखे असतात आणि ही जत्रा फार मोठ्या प्रमाणात तिथे होते आणि ही जगभर पूर्ण भारतावर प्रसिद्ध आहे. नमस्कार, मी अविनाश भोवड, ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा श्री जाकादेवी विश्वस्त संस्थेचे सेक्रेटरी. देवेश्वर गावातील हा जत्रोत्सव हा अष्टमीचा उत्सव असून हा आमच्या गावचा मुख्य सण आम्ही म्हणून साजरा करतो आणि आजूबाजूच्या या गावाच्या प्रमाणे सर्व देशभरातून इथे भाविक येत असतात. शोभा दिंडी ते या उत्सवाची वाढत असते. नवदुर्गा देवी आपल्या बहिणीच्या भेटीसाठी भालवली गावातून येत असते आणि ती येताना अतिशय वाजत गाजत दिंडीच्या स्वरूपात येते. तिचा मांडावर म्हणजे देवीच्या मांडावर कातळ शिल्प आहे तिथे आमच्या मंदिरातून तिथून आपल्या मंदिरात येते आणि मंदिरात आल्यानंतर आर्यादुर्गा आणि श्री जाकादेवी या एकत्र बसतात आणि दोन्ही देवी साधारण दीड दिवस एकत्र असून सर्व
सर्व भाविकांना एकत्र त्याचं दर्शन मिळतं आणि हे दर्शन हे घेण्यासाठी अतिशय दूरदूरून लोक येत असतात आणि हा क्षण हा अतिशय उत्साहाचा आनंदाचा असा क्षण मानला जातो। या क्षणाची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो आणि हा उत्सव अतिशय सर्व सहभागी होतात आणि देवीहसोळ गावचे ग्रामस्थ याची अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था करत असतात। असा उत्सव अतिशय 1.5 दिवसात जोशात आणि जोमात पार पडतो। धन्यवाद। नमस्कार, मी दिनेश विचारे या गावातील देवीहसोळ ग्रामस्थ मंडळाचा खजिनदार आहे। विशेष सांगण्याचं तात्पर्य म्हणजे दरवर्षी होणारी जत्रा यावर्षी देखील तेवढ्याच गाजवाजत झालेली आहे, पण आम्ही या ठिकाणी करोनाच्या संकटामुळे फार विशेष काळजी घेऊन या ठिकाणी कोणालाही कुठल्याही भक्ताला त्रास होऊ नये अशी निगराणी केलेली आहे आणि त्यांना विशेष करून त्यांना कसं संरक्षण देता येईल याकडे आम्ही लक्ष जास्तीत जास्त पुरवलं गेलं आणि त्यांना म्हणजे प्रत्येक भाविकाला सॅनिटायझर करून त्यांना मंडळातर्फे मोफत मास्क देऊन त्यांना विशिष्ट पद्धतीने मंदिरात प्रवेश दिला आणि आम्ही हा करोनाच्या संकटासाठी आम्ही देवीला विनंती करून हा लवकर दूर व्हावा अशी आम्ही विनंती केली। धन्यवाद। राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजनजी साळवी आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्ते यांनी देखील यात्रास्थळी भेट दिली। जसे की आपण पाहताय आमदार डॉक्टर राजनजी साळवी व सहकारी कार्यकर्ते मनोभावे देवदर्शन करतानाची ही दृश्ये आपण पाहताय। भक्तांना सुकर व सुरक्षित देवी दर्शन घडावे म्हणून ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा श्री जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्था देवीहसोळ चोख कामगिरी बजावत असताना वेळोवेळी सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना या मंडळाकडून देण्यात येत होत्या। आपण पाहताय भक्तांसाठी मंडळाकडून महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे। या मंडळाकडून मोफत पाण्याची सोय केली जातानाची ही दृश्ये। ओके काम
इतर वर्षी अमाप गर्दी असलेला हा यात्रा परिसर यावर्षी खूपच रिकामा वाटत आहे. मंडळाकडून मोफत सॅनिटायझर, मास्क वाटप व महाप्रसाद वाटप केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांप्रमाणे येथे परगावातील दुकानांवरती बंदी करून गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही काय एकदा राहिलो त्याला मग आमच्यावर फिटिंग झाले संध्याकाळपर्यंत मोड जत्रेच्या स्वरूपात चालणारा हा जत्रोत्सव श्री नवदुर्गेच्या पुन्हा स्वगावी निघाल्यानंतरच संपन्न होतो.
बाकीचं थांबा नाही माझं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का.